नवीन नवीन खेळाडूंना घडवलं गेलंय, नवीन नवीन खेळाडूंना टीम मध्ये आपण पाहिलंय आणि सध्याच्या घडीला संघ अगदी चांगली कामगिरी करताना त्याच्या बरोबरीनं परेश चिखलेकरला विसरून चालणार नाहीये. अगदी त्याचा दबदबा सुद्धा रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावर खूप मोठा राहिला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला रसायनी विभागातील पोसरी संघ तर दुसऱ्या बाजूला अगदी पनवेल विभागातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. तो संघ मात्र कालुंद्रे बिग फाईट मॅच नक्की होईल यात मात्र शंका नसेल. मॅच स्टार्ट गेम ऑन होईल. दुसऱ्या मॅचला सुरुवात पहिल्या फेरीचा आवाज ऐकूया पहिल्या सत्रामध्ये अमित जिबोपी यांचा. धन्यवाद शेखर पाटील साहेब. आपण बघतोय मैदानात हा सामना अटीतटीचा सामना, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. तर निश्चितच सामना सुद्धा तशाच प्रकारचा आपल्याला पाहायला मिळेल यात काही मात्र शंका नाहीये. काळुंगे संघ आपण बऱ्याच कालावधीनंतर आपल्या ह्या शिरडोन नगरीमध्ये खेळताना आपण इथे मात्र बघतोय. तर निश्चितच प्रवीण घरत याला आपल्याला पाहायला आवडेलच. त्यानंतर मात्र पोसरी संघाचा मनीष तात्रे याला विसरून चालणार नाही आहे, कारण मागच्याच वर्षी 4 चेंडू 25 धावा ठोकल्या होत्या आणि आपल्या संघाला मात्र अंतिम फेरीत घेऊन गेला होता. तर निश्चितच पहिलं षटक घेऊन येतोय काळुंगे संघाकडून प्रतीश आणि 2 फलंदाज आपण बघतोय. पहिला चेंडू यस एज लागली जाते. पहिल्या चेंडू येते मात्र विकेट प्राप्त करतोय गोलंदाज प्रतीश आणि फलंदाज बाद होईल अखिल भोईर याच्या पारीचा अंत पहिल्या चेंडूवर. आणि यष्टी रक्षकाने कोणती चुकी केली नाहीये आणि पहिल्या चेंडूवर पारीचा अंत होतोय तो म्हणजेच अखिल भोईर याचा. निश्चितच कमबॅक करावा लागेल पोसरी संघाला. पहिल्या चेंडूवर हादरा बसतोय. कसा खेळ पाहायला मिळणार, कारण अजून नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय मनीष तात्रे एक मोठा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते. असा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला सध्या तरी पोसरी संघाकडून खेळत असताना आपण बघतोय. पुढचा चेंडू प्रतीश याचा. नवीन आलेला फलंदाज ऋषी. इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. एकच धाव होती तिथे मात्र 2 धावेमध्ये कन्वर्ट केला. चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते 2 फलंदाजाच्या दरम्यान. नवीन आलेला फलंदाज ऋषी आपण बघतोय 2 धावेने अकाउंट ओपन करतोय, ते म्हणजेच न्यू गोल्डन पोसरी संघाचा. पुढचा चेंडू चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळेलच. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. टप्पा पडल्यानंतर चेंडू काही 7 मध्ये येतोय. नीट धाव चेंडू सांगता काय गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रतीश. पहिल्या चेंडूवरती बाद केलं, त्यानंतर 2 धावा आणि आता मात्र निर्धाव चेंडू फेकतोय. 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद असं समीकरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पोसरी संघ फलंदाजी करत असताना. पुढचा चेंडू ऋषीसाठी. पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय फलंदाज. कधी चेंडू आत काढतोय तर कधी बाहेर काढतोय चेंडू. गोलंदाज प्रतीश सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ऋषी याला मात्र चेंडू समजत नाही. 2 चेंडू अद्यापर्यंत निर्धाव खेळलाय. जखडून ठेवलाय फलंदाजांना, तो म्हणजेच गोलंदाज प्रतीश याने. आता मात्र एज लागली जाते. गली क्षेत्रामध्ये कोणती चुकी घडत नाहीये. आणखी एखादा बसतोय न्यू गोल्डन पोसरी संघाला. बॅक टू द डगआउट.
5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय आणि 2 धावा फक्त धावफलकावर आपण पाहतोय. पोसरी संघ आता तरी संकटात सापडलाय. अशीच गोलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल कालुंजे संघाला. इथे मात्र बऱ्याच कालावधीनंतर इथे मात्र खेळत असताना ह्या ऐतिहासिक शेवडोन मैदानावर आपण कालुंजे संघ बघतोय. प्रवीण घरत याला बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र फक्त प्लेसमेंट केली जाते आणि कॅप सिलेक्शन सुंदर पाहायला मिळालं. नवीन आलेला फलंदाज विशाल भोईरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकार खेचतोय आणि धावसंख्या नेऊन ठेवतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर पोसरी संघ. चौकार खेचला तो म्हणजेच विशाल भोईर या फलंदाजाने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर आपण बघतोय पोसरी संघ. आणि आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक हँडला आपण बघतोय मनीष तात्रे, पोसरी संघाचा अष्टपैलू खेळाडू. आणि षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज आकाश गिरी काळुंद्रे संघाकडून. समोर मनीष तात्रे तो आकाश गिरी. शॉर्ट पिचवरचा चेंडू होता, चेंडूने टप्पापर्यंत उचली घेतली. पंच निश्चितच आमच्याकडे वळतायत, अवांतर चेंडू घोषित करतायत. या अवांतर चेंडूने धावसंख्या वाढेल 1 ने, धावसंख्या जाईल 7 धावा धावफलकावर पोसरी संघ. दूरवरून आलेला हा संघ आपण बघतोय न्यू गोल्डन पोसरी. अद्यापर्यंत तरी थोडासा अडचणीत आहे, परंतु मनीष तात्रे जोवर मैदानात आहे तोपर्यंत हा संघ बॅकफुटला जाऊ देणार नाहीये. पुन्हा एकदा ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू होता. मिडॉन क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र पूर्ण केली. या एका धावेने धावसंख्या जाईल ती म्हणजेच 8 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीवर तर असताना गोलंदाज आकाश गिरी गोलंदाजी मार्कवर तयार आहे. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तयार. इथे मात्र यश लागली जाते, यशरक्षक चुकी करत नाहीये आणि आणखी एक धाव बसेल न्यू गोल्डन पोसरी संघाला. विशाल बॅक टू द डगआउट. आणि नवीन येणारा फलंदाज आपण बघतोय मयूर पाटील, ज्याच्या नावावर ह्याच मैदानात आपण बघतोय नाईट टुर्नामेंटला 55,000चं बक्षीस एका चेंडूसाठी लागलं गेलं होतं. तो फलंदाज इथे मात्र मैदानात दाखल होतोय पोसरी संघाकडून खेळत असताना. आकाश गिरी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. विशाल याला पवेलियनचा रस्ता मोकळा करून दिला होता, तो म्हणजेच आकाश गिरी या गोलंदाजाने त्याची जागा बनवून करण्यासाठी इथे मात्र मयूर पाटील नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुढचा चेंडू एज लागली जाते, चेंडू ऑफसाईडच्या दिशेने जातोय, तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेने धावसंख्या हळूहळू 9 धावांवर पोहोचतीये. दुसरं षटक प्रगतीबद्ध असताना इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील. सन्मानजनक जर आव्हान इथे मात्र जर प्राप्त करायचं असेल तर निश्चितच पोसरी संघाला इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. मनीष तात्रे याला
मोठे फटके खेळावे लागतील. आपला खेळ इथे मात्र दाखवावा लागेल. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. ब्लॉक चेंडू लॉंग मध्ये रिजनमध्ये मारलेला चेंडू तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावीवर भर दिली जाते. मैदानाच्या आतमध्ये संत क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. चार चेंडू अद्यापर्यंत फेकले गेलेत. धावसंख्या धावफलकावर 10 धावा. पुढचा चेंडू आकाशगिरी याचा मयूर पाटील साठे. यास चेंडू टप्पा मिळत समजला नाही. एज लागली जाते आणि फलंदाज बाद होईल. मयूर पाटील पाहायला मिळतीये ती म्हणजेच गोलंदाज आकाश गिरी याच्या माध्यमातून प्रतीश याच्या पायावर पाय हातावर हात ठेवले ते मात्र ही गोलंदाजी केली जाते. तशाच प्रकारची गोलंदाजी 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. 10 धावा धावफलकावर फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. जकडून ठेवलाय पोस्टी संघाच्या फलंदाजांना इथे मात्र कोणतेही मोठे वाह काय गोलंदाजी यॉर्करचा चेंडू होता. आल्या पावली माघारी जावं लागेल. ते म्हणजे फलंदाज अक्षयाला माघारी परतावं लागेल. खूपच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतीये ती म्हणजेच काळुंदे संघाकडून पूर्णपणे बॅकफुटला ढकलला गेलाय. तो म्हणजेच न्यू गोल्डन पोस्ट संघ. चार धावा देऊन तब्बल 3 विकेट प्राप्त केल्या. त्या म्हणजेच आकाश गिरी याने सुरेख गोलंदाजीचा मुजरा आहे ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रतीश त्यानंतर मात्र आकाश गिरी खूपच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 12 चेंडूचा खेळ आपल्याला संपलेला पाहायला मिळाला आणि या 12 चेंडूमध्ये 5 विकेट गमावून इथे मात्र पोसरी संघ पूर्णपणे अडचणीत इथे मात्र पाहायला मिळतो आहे. मनीष तात्रे एक हाती किल्ला लढवावा लागेल. तो म्हणजेच मनीष तात्रे याला जर या सामन्यात आपलं वर्चस्व राखायचं असेल, या स्पर्धेमध्ये मात्र आपलं वर्चस्व राखायचं असेल तर निश्चितच इथून मात्र चांगली खेळी करावी लागेल. ती म्हणजेच मनीष तात्रे या फलंदाजाला. पुढचा चेंडू फुलटॉसचा चेंडू आहे. बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. चेंडू जाईल सीमा रेखा पार. येतोय पहिला षटकार. मनीष तात्रे ऑन फायर. इथून मात्र काळुंदे संघानं चिल करणं गरजेचं नाहीये, कारण मनीष तात्रे नामक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून उपस्थित आहे. 5 विकेट जरी गमावल्या असतील तरी पण हा मनीष तात्रे आपल्याला किती घातक ठरू शकतो याचा उत्तम नमुना इथे मात्र दाखवतोय. मैदानाच्या आतमध्ये मनीष तात्रे हा फलंदाज षटकार खेचतोय. पहिल्या चेंडूवर गोलंदाज आपण बघतोय कल्पेश.
आता मात्र कमबॅक पाहायला मिळाला कल्पेशाच्या माध्यमातून. 16 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटक प्रतिबद्धावर असताना मनीष ठाकरे मात्र आपल्या उणीवा स्पष्ट केल्यात. माझा खेळ आणि माझं क्रिकेट मी ते मात्र दाखवून देणार हे दाखवतोय. पुन्हा एकदा स्लोअर पल्सर चेंडू होता. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर जरी षटकाराचा मार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक कल्पेशाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नंतरचे 2 चेंडू इथे मात्र निर्धाव काढतोय. पुढचा चेंडू कल्पेशाचा मनीष ठाकरेसाठी. तर मात्र चेंडू अवांतर आहे. पंच आमच्याकडे बोलतायत आणि ह्या अवांतर चेंडूने थोडीशी दिशा भरकटते. धावसंख्या 17 आपण बघतोय धावफलकावर न्यू गोल्डन पोसरी संघ. पुढचा चेंडू कल्पेशाचा मनीष साडे. ते मात्र बॅट फिरवली वाऱ्याच्या वेगाने. निश्चितच इथे मात्र टाळ्या वाजवायच्यात मनीष ठाकरे साठी. एक क्रिकेट कशा प्रकारचा इमानदारी इथे मात्र दाखवली आणि एज लागून इथे मात्र फलंदाज बाद होईल मनीष ठाकरे. परेश चिखलेकर याने टोटल 4 कॅच या इनिंग मध्ये घेतल्यात. एकही झेल त्यांनी सोडला नाहीये. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आलाय चेंडू. लेग साईडच्या दिशेने गेलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि यस विकेट होतोय. झेल बाद होतोय. तो म्हणजेच आल्या पावली माघारी जातोय फलंदाज. पुन्हा एकदा स्लोअर पल्सर चेंडू होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये इथे मात्र 1-2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या दरम्यान. धावसंख्या 2 वधारती आहे. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 19-20 धावा धावफलकावर. 19 धावा धावफलकावर. एकोणीस धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. खूप चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत काळुंद्रे संघाकडून पाहायला मिळाली आहे. 3 गोलंदाज वापरले गेले. 3 गोलंदाजांनी काळुंद्रे संघाला नाराज केलेला नाही आहे. एकदा फलंदाजी होती पोसरी संघाची, तिला इथे मात्र जकडून ठेवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. पुढचा गोलंदाज प्रवीण गरत आणि आल्या दांडी गुल केली आहे ती म्हणजेच फलंदाज जय याची.
अध्यक्ष जी मंगेशजी वाकडेकर यांना विनंती करतो की त्यांनी समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. तर आपण बघतोय पूर्णपणे बॅकफुटला जात असताना पोसरी संघ एक फलंदाज सुद्धा तिथे मैदानात आपल्याला खेळताना दिसत नाही. आल्या पावली माघारी धाडण्यात येते मात्र यश येते गोलंदाजांना. खूपच चांगली गोलंदाजी येते मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज कालुरे संघाच्या आपण येथे मात्र बघतोय 3 गोलंदाज वापरले गेले. हा 4था गोलंदाज आपण बघतोय प्रवीण गरज स्वतः. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग स्पिन इथे मात्र पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर काढतो चेंडूला आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळते. लो स्कोरिंग मुकाबला आपल्या सामना आपण याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एज लागली जाते गली क्षेत्रामध्ये. तिथे मात्र 1 धाव तोपर्यंत पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 21 धावा धावफलकावर, तो म्हणजेच पोसरी संघ. आणि शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूमध्ये आणि इथे मात्र LBW फलंदाज बाद होईल. निश्चितच शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. येस 9 विकेट अद्यापर्यंत गेल्यात आणि हा शेवटचा विकेट असेल. शेवटचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, तो म्हणजेच पोसरी संघाचा नितेश. खूप बिकट अवस्था इथे मात्र करून ठेवली आहे ती म्हणजेच पोसरी संघाचे. पुन्हा एकदा चेंडू टप्प्यानंतर बाहेर काढतोय. खूपच गोलंदाजी सुंदर पाहायला मिळाली कालुदे संघाचे. फक्त 21 धावावर रोखलं गेलंय ते म्हणजेच न्यू गोल्डन पोसरी संघाला. 22 धावांचं छोटं आव्हान असेल ते म्हणजेच मिथ 11 कालुंदे संघासमोर. ही इनिंग संपाच्या भारतान संघाला कक्षात येऊन बसायचं आहे. यानंतर लगेचच या सामन्यातील जो विजय होईल त्याच्याबरोबर आपला सामना खेळवला जाईल. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना असेल. तर निश्चितच 21 धावा येथे मात्र केल्या त्या म्हणजेच न्यू गोल्डन पोसरी संघाने आणि 22 धावांचं एक छोटंसं आव्हान असेल आणि ते आव्हान कितपत इथे मात्र अवघड करून ठेवेल पोसरी संघ. कारण आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी सुद्धा आहे ती म्हणजेच पोसरी संघाकडे. तर निश्चितच ते आव्हान अवघड करावं लागेल ते म्हणजेच कालुंदे संघासमोर खेळत असताना पोसरी संघाला याचं धावतं वर्णन दाखवण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे एक यंग कॉमेंटेटर गुलशन पाटील यांना.
आहे संघ, परंतु त्या संकटामधून बाहेर काढणं तेवढंच महत्वाचं असेल. सलामीची जोडी कालुंद्रे संघाची दाखल झाल्या. ऑन स्ट्रायकिंगला तुम्ही पाहताय परेश चिखलेकर आणि त्यांच्या संवेदला तुम्ही पाहताय प्रतीश मस्कर, ज्याच्या माध्यमातून पहिलं षटक टाकलं गेलं होतं. अगदी कमालीची गोलंदाजी केली होती. आपल्या संघाला अगदी सुरेख स्टार्टअप मिळवून दिला होता आणि तिथून मात्र अगदी त्या 3 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली होती. परेश चिखलेकर याचा विशेष तर कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण की रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधलं एक मोठं नाव, चांगला खेळाडू आहे. संयम सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आणि आज पाहूया अगदी धाबा कमी आहेत, परंतु गोलंदाज पाहिलं पोसरी संघाचं तर मयूर पाटील गोलंदाजी मार्कवर असणारा मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक त्यांच्या माध्यमातून टाकला जाईल. परेश चिखलेकर ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल यावेळीला शॉर्ट ऑन होता आणि पहा पॉइंटच्या दिशेने केलेला क्षेत्ररक्षक धावता 2 चेंडू मागे, परंतु बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. पहिला चौकार परेश परंतु आता इथून धावा त्या खर्च होताना देखील तुम्ही पाहताय, परंतु कमबॅक पहा. प्रत्युत्तर चौकाराने दिलं होतं परेश चिखलेकरनं, परंतु उत्तर आता इथून मयूर पाटील विकेटने देतोय. पहिला धक्का मंगलमूर्ती या कालुंद्रे टीमला परेश चिखलेकरच्या माध्यमातून. कमबॅक करण्याची आणि ती केली जाते मयूर पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं मयूर पाटील यांचा विचार केला तर सातत्यानं 3ऱ्या क्रमांकावर किंवा 4थ्या क्रमांकावर आपल्या टीमसाठी गोलंदाजी करत असतात, परंतु आज थोडंसं इथून पाहायला गेलं तर पहिली गोलंदाजी त्यांच्या हाती सोपवली गेल्या. अगदी चांगला लेग कट ऑफ कट त्यांच्या मधून सातत्यानं पाहायला मिळाल्या. संयमी गोलंदाजी आहे, कारण की अगदी बॅटरच्या माइंड मधून ते गोलंदाजी करत असतात आणि तेच आता इथून पाहायला मिळालं. जसे अक्रॉस लाईन झाल्या परेश चिखलेकर आणि अगदी 5 स्टंपवर बॉल टाकला आणि अगदी पाहायला गेलं तर तिपलाची बाद देखील झालेत. नौके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल दाखल झालेत, परंतु राहुलला इथून चांगली खेळी करावी लागेल आपल्या टीमसाठी. या ब्लिसला पहा धीम्या गतीचा बॉल, परंतु इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे पहा 1 धाव पूर्ण होत असताना लेग बॅकच्या स्वरूपात ही धाव मात्र जमा केली जात्या. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये मंगलमूर्ती या कालुंद्रे टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचल्या. ती 1 बाद असताना 5 या धावसंख्येवर धावा रोखावा लागतील, विकेट घ्यावा लागतील. या ब्लिसला मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग जरूर पाहायला मिळालं आणि गलीच्या दिशेनं 1 धाव अगदी ते पूर्ण केली जात्या. पाठकटच्या साह्यानं ही 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल टोटल 6 या धावसंख्येवर तुम्ही पाहता. तर भातान संघ आपण येऊन थांबायचा. यावेळेस पहा धीम्या गतीचा बॉल, परंतु इथे मात्र 1 धाव येतील. एक धाव आता इथून वाचवणं ते न्यू गोल्डन पोईसरी संघाला फार महत्वाचं असेल, कारण की एका धावेला जर तुम्ही वाचवलं तर अंतिम क्षणामध्ये कमबॅक करू शकतो पोईसरी संघ देखील. परंतु धावा पाहिलं तर 7 धावा धाव फलकावर लागल्या. अंतिम अगदी पाहायला गेलं तर बॉल आता इथून सिलेक्ट असेल आणि गोलंदाज मयूर पाटील पुन्हा एकदा सज्ज. यावेळेसला पहा रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु फिल्डर आहे. अगदी पाहायला गेलं तर हातामध्ये बॉल पडला देखील होता. दुसऱ्याचा प्रयत्न आणि पहा फक्त पाहत राहिले, बॉल फेकला नाही आणि 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतो. आणि मॅनेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक मयूर पाटील यांचा इथून होतोय समाप्त. टोटल धावा पाहिल्या तर 9 धावा, लॉस अपॉन विकेट श्रीमंगल मूर्ती या कालुंद्रे संघाची धावसंख्या तुम्ही पाहता. विचार केलं तर संपूर्ण आता इथून लक्ष टीमचं असेल ते गोलंदाज मनीष तात्रेवर, कारण की जर मनीष तात्रेची इथून गोलंदाजी किमान मेडल किंवा विकेटची राहिल्या
तर या मॅच मध्ये न्यू गोल्डन पोस्री संघ देखील कमबॅक करू शकतो यात मात्र शंका नाही आहे कारण की कित्येक मैदान अगदी पाहायला गेलं तर न्यू गोल्डन पोस्री संघानं गाजवून सोडल्यात परंतु आज या क्रांतीवीरीच्या भूमीमध्ये पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते ती मनीष तात्रेच्या गोलंदाजीमधून कारण की एक षटकार जरी मनीष तात्रेनं आपल्या टीमसाठी लगावला होता परंतु आता इथून गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी करावी लागेल क्षमता आहे यॉर्क चेंडू टाकण्याची परंतु आता इथून कालुंद्रे टीमला प्रत्युत्तर कसं दिलं जाईल ते मनीष तात्रेच्या माध्यमातून हे देखील पाहणं या मॅच मध्ये तेवढंच गरजेचं असणार आहे यावेळेसला पहा फक्त इथे दिशा दाखवायची होती एक धाव अगदी विचार करण्यास भाग पडले कारण की एक धाव जरी आली तरी देखील मात्र कालुंद्रे संघ विजय प्राप्त करू शकतो त्यानंतर सुधीरची माली त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील मंचावर या आपले देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून मनीष तात्रे याला विशेष तर आता इथून विकेटची शोध करणं फार गरजेचं आहे जर इथून विकेट मिळवतील तर पुन्हा या मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल परंतु धावा अगदी पाहिल्या तर जाऊन पोहोचल्या त्या टोटली तुम्ही पाहताय 10 या धावसंख्येवर तुम्ही पाहता अजूनही 12 धावांची मात्र इथून गरज आहे ती विचार करता श्रीमंगल मूर्ती तुम्ही पाहताय कालुंद्रे टीमला परंतु काय घडलं जाईल या मॅच मध्ये लो स्कोरिंग मॅच आहे परंतु हाय व्होल्टेज सातत्यानं या मैदानावर होताना पाहायला मिळाल्यात कारण की पहिलीच मॅच पाहिली होती थोडीशी लो स्कोरिंग मॅच होती भातान संघ असं वाटत होतं सहज पराभव होतो की काय परंतु गोलंदाजी कमालची राहिली आणि दुसऱ्या फेरीमध्ये देखील प्रवेश मिळवला परंतु आज तसं घडेल का पोस्री टीमच्या माध्यमातून अगदी कौतुक करणं फलंदाज देखील विशेष तर असेल कारण की पहा मोठ्या फटक्यापासून अद्यापर्यंत वंचित राहिले आणि अगदी पहा तर सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट पूर्णपणे केला त्यांना माहिती आहे मोठ्या फटक्याची गरज नाही आहे सिंगल डबलने ही मॅच आपण सहज जिंकू शकतो आणि त्याच सह्यानं आणि त्याच लक्ष्यानं दोन्ही फलंदाज आपल्या टीम करता खेळताना पाहायला मिळतात 11 धावा धावफलकावर निश्चितपणे लागली गेल्या पुन्हा एकदा गोलंदाज मनीष तात्रे यावेळेसला स्लॉट मध्ये बॉल भेटला आणि प्रहार केलाय ते मनीष तात्रेच्या अगेन्स्ट बॉलला पाठवलं सरळ डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर जाईल बॉल बिग 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 एक धाव आता इथून पराभवाच्या दिशेने नेऊन ठेवल्या ते न्यू गोल्डन पोस्री संघाला आणि धावा टोटल पाहिल्या तर 19 धावा धाव फलकावर निश्चितपणे अद्यापर्यंत लागल्या जातात अजूनही विचार केला तर 3 ची गरज आहे यावेळेस ऑफ साइडच्या दिशेने मयूर पाटील आहे चेंडू खाली एक साव मात्र या बॉलवर प्राप्त केली जाईल आणि एका धावेच्या मैदानी संघ जाऊन पोहोचेल तोडलेली तुम्ही पाहताय 20 या धाव संख्येवर आता इथून विचार केला तर श्रीमंगल मूर्ती कालुंद्रे टीमला विजय करता गरज आहे फक्त 2 धावेंची का मनीष तात्रे इथून एखादी सफलता प्राप्त करेल का आपल्या टीमसाठी रिव्हर्स टेम आणि यावेळेसला पहा फिल्डर आहेत डायरेक्ट थ्रो जरूर झाला होता परंतु सिंगल इथून कंप्लीट षटक क्रमांक पाहिले तर मनीष तात्रे यांचं दुसरं इथून समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमवत असताना श्रीमंगल मूर्ती कालुंद्रे संघ तोडल जाऊन पोहोचला 21 या धाव संख्येवर विजय करता येणारे 12 बॉल आणि 1 धावेंची मात्र गरज आहे काही इतिहास आता इथून घडवला जाईल न्यू गोल्डन पोस्री संघाच्या बाजूने हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कारण की 12 बॉल मध्ये 1 धावा डिफेन्स करणं थोडंसं कठीण काम आहे जरूर परंतु प्रयत्न केले जातील का प्रयत्न तर करणं फार गरजेचं आहे परंतु प्रयत्न आता इथून
कितपत योग्य राहील ते न्यू गोल्डन पोचरीसाठी हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे. कारण की एक डाव इथून पूर्ण करतात तर अगदी पाहायला गेलं तर पुढच्या फेरीमध्ये दाखल होतात आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र अगदी तुम्ही पाहता श्री दत्त भातान संघ असणारा. परंतु मॅच इथून अगदी पाहायला गेलं तर कालुंद्रे संघ सहज जिंकेल यात मात्र शंका नाही आहे. कारण की 12 बॉल मध्ये एक सावेंची गरज आहे. बॉलर तयार इथून या प्लेसला पहा संयमी फटका आणि फिल्डर जरूर होते परंतु विजयी फटका इथून आल्या आणि सिंगल इथे कंप्लीट आणि टोटली पाहायला गेलं तर 22चं लक्ष पूर्ण केलं आणि न्यू गोल्डन पोचरे संघ आज या स्पर्धेमधून होते बाहेर. परंतु हार्ड लक न्यू गोल्डन पोचरे संघ